आज रामनवमीचा मुख्य दिवस आहे। शिर्डीच्या रामनवमीचं महत्व यासाठी वेगळं आहे कारण की साईबाबांच्या हयातीमध्ये द्वारकामाई मशिदीमध्ये या ठिकाणी हा रामनवमी उत्सव सुरू झाला। त्याचं 114 वर्ष अनेक परंपरा सेवा संस्थान जोपासत, त्याचप्रमाणे रामनवमीची परंपरा आजपर्यंत जोपासत आलेला आहे। काल उत्सवाचा पहिला दिवस होता। साईबाबांचं अखंड पारायण द्वारकामाईमध्ये सुरू होतं। त्याचबरोबर आज सकाळी या ठिकाणी त्या अखंड पारायणाची समाप्ती झाली व या ठिकाणी भव्य दिव्य मिरवणूक निघाली।
काल संध्याकाळी साईबाबांची पालखीतून शोभायात्रा काढण्यात आली। शिर्डी शहरामध्ये हजारो साई भक्त पायी चालत आलेले आहेत। अनेक पालख्या शिर्डीमध्ये दाखल झालेल्या आहेत। आजच्या मुख्य दिवशी साईबाबांच्या द्वारकामाईवरील जे निशाण आहे त्या निशाणाची मिरवणूक आहे व संध्याकाळी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये विराजमान करून सोन्याच्या रथातून त्यांची शोभायात्रा निघणार आहे। एकंदरीतच हा जो उत्सव आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये सुरू आहे। त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, कुस्त्या असतील, अनेक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। सर्व साई भक्त साईबाबांच्या नामाबरोबर प्रभू रामचंद्रांचा जय जयकार करत आहेत। शिर्डीमध्ये या ठिकाणी साईरामाच्या आणि साईबाबांच्या नावाने आणि प्रभू रामचंद्राच्या नावाचा उद्घोष होऊन शिर्डीमध्ये भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झालेलं आहे। सर्व शिर्डीकर साई भक्तांचं स्वागत करताय। अनेक ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हा जो उत्सव आहे या उत्सवामध्ये साई भक्तांचा उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे।